सारिखे पूर्ण वैराग्य जासे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, उपासनेला दृढ चालवावे, पुरे वसंताशी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखे मंगल बोलवावे, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, जय जय रघुवीर समर्थ, धर्माच्या करिता आभास जगती, रामानी धाडियले, ऐसे जाणून राम भक्ती करिता, ऐश्वर्य हे लाभले, आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया, नम्रत्वतेने असे, इच्छा हो जशी मानसी करीतसे, हा देह तुझा असे, रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय, रामा जाईन जे स्थळी सुख घना, होईल तेथे जय, रामाया भुवन त्रयी तुझविणे, नाही कुणी तारक, रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक, जय जय रघुवीर समर्थ. दासबोधामध्ये दशक 7 आणि समास 7 मध्ये समर्थ रामदास स्वामींनी साधन प्रतिष्ठा सांगितलेली आहे. प्रत्येक एखादी गोष्ट साध्य करायचं असेल तर तिथे साधन लागतं, आणि म्हणून साधन जितकं पवित्र आणि शुद्ध असेल तितकं कार्य हे शुद्ध होत असत. म्हणून या समासामध्ये समर्थ असं म्हणतात, वस्तूसी जरी कल्पावे तरी ते निर्विकल्प स्वभावे, तेथे कल्पनेच्या नावे शून्याकार. श्रोते म्हणतात की आत्मवस्तूची कल्पना करण्याचा प्रयत्न करावा तर ती मुळात निर्विकल्प आहे. कल्पना जे मन करते ते मनही जर त्या आत्मवस्तूपर्यंत पोहोचू शकत नाही तर मग तेथे कल्पनेचा शिल्प कसा होणार. अशा प्रकारचं निर्विकल्प आत्मवस्तू आत्मज्ञान. तथापि कल्पू जाता नये कल्पनेच्या हाता, ओळखी ठाई न पडे चित्ता अंश पडे. तरी पण जर आत्मवस्तूची कल्पना आपण करूच लागलो आत्मज्ञानाची तर काहीच हाती लागत नाही. मनाच्या वस्तूची ओळखच होत नाही, उलट भ्रम मात्र उत्पन्न होत. काही दृष्टीस न दिसे मनात तेही न भासे, न भासे न दिसे कैसे ओळखावे. जी वस्तू डोळ्यांना दिसत नाही, मनाला भासत नाही, अशा त्यानं दिसणाऱ्या न भासणाऱ्या परब्रह्माला ओळखावं तरी कसं. पाहो जाता निराकार मनासी पडे शून्याकार, कल्पू जाता अंधकार भरला वाटे. त्याला पाहावयास प्रयत्न करावा तर त्याला कुठला आकार नाही. मनाने अनुमान करायला जावं तर मन शून्याकार होऊन जात. तरीही अंतरचक्षु पुढे त्याची कल्पना करावी म्हटलं तर सर्वत्र अंधार असं भरल्यासारखं वाटत. जरा वर्ण व्यक्ती नसे भासा होऊन अनारीसे, रूपचे नाही कैसे ओळखावे. ज्याचा वर्ण नाही, जो अव्यक्त आहे आणि ज्याला रूपही नाही, असे आभासावनं हे विलक्षण असलेलं ब्रह्म ओळखावं तरी कसं. न दिसता ओळखण किती धरावी आपण, न तो भ्रमा न तो श्रमासीच कारण होत असे. जे दिसत नाही त्याची ओळख आपण कशी करून देणार. त्यामुळं श्रम मात्र होतात. अचिंत ते चिंतावे, अव्यक्तास आठवावे, निर्गुणास ओळखावे कोणे परी. म्हणजे जे अचिंत आहे त्याचं चिंतन कसं करावं, जे अव्यक्त आहे त्याचं रूप कसं आठवावं, आणि जे गुणरहित आहे त्याला कसं ओळखावं, ही मोठी परीक्षा आहे. आणि हे सगळं परीक्षण
ती येण्यासाठी तर साधन लागतं. जे दृष्टीस पडे न पडे ते मनासही न नातुडे, तया कैसे पाहणे घडे निर्गुणासी. जे डोळ्यांना दिसत नाही, ज्याच्यापर्यंत मनाची धाव पोचत नाही, त्या निर्गुणाला पाव तरी कसं कसं शक्य आहे, असा प्रश्न केलेला आहे. असंगाचा संग धरणे, निरालंबी वास करणे, निशब्दासी अनुवादने कोणे परी. असंगाची संगत कशी करावी, आधाराशिवाय आकाश आनंद तरी कसं राहावं, ज्याच्या पर्यंत शब्द पोचू शकत नाही त्याचं वर्णन कसं करा. अचिंत्यासे चिंतू आदाता, निर्विकल्पासी कल्पिता, अद्वैताचे ध्यान करिता द्वैतचे उठे. अचिंत्याचं चिंतन करण्यात प्रयत्न केला किंवा निर्विकल्पाची कल्पना करू लागलो आणि अद्वैताचं ध्यान करू म्हणलं तर द्वैताचा जोर वाढतो. आता ध्यानाची सोडावे, अनुसंधान ते मोडावे, तरी मागू ते पडावे आम्हा संशयी. आता असं होऊ लागल्यावर त्या परब्रह्माचं ध्यानच करणं सोडून द्यावं, अनुसंधानही सोडून द्यावं म्हटलं तर परत महासंशय उत्पन्न आहे. द्वैताच्या भेणे अंतरी, वस्तून पाहिजे जरी, ते येणे समाधान उरे कदा असेची ना. आता इथून पुढे वक्ता उत्तर देत की आपण मनाला अशी सवय लावलेली असते की ब्रह्मवस्तूचं ध्यान व अनुसंधान करण्याची सवय लावली पाहिजे. ती कालांतराने त्याचा अभ्यास योगाने व नित्य अनित्य विचाराच्या योगानं आत्मवस्तूची प्राप्ती माणसाला होऊ शकते. भक्ती वाचवणे मुक्तीची मज जडली रे व्याधी, विठ्ठला मीच खरा अपराधी, हे जे म्हणले अभंगामध्ये, त्याप्रमाणे असा आत्मवस्तू चिंतन करताना द्वैत उत्पन्न होतो. वस्तू चिंतिता द्वैत उपजे, सोडी करिता काहीच नुमजे, शून्य सत्वे ही पडिजे विवेके विण. आत्मवस्तूचं चिंतन करताना द्वैत उत्पन्न होतं, मग चिंतन करणं सोडून दिलं तर मग काहीच कळणार नाही आणि विवेकाशिवाय मन शून्याकार संदेहात सापडेल. ज्या मनुष्याला विवेक नाही त्याचं मन शून्याकार, काहीच नाही. म्हणून विवेक धरावा, ज्ञाने प्रपंच करावा, प्रपंच सारावा, अहंभाव ओसरावा, परितो ओसरेना. म्हणून नित्यानित्य विवेक करून या ज्ञानाचा असार प्रपंच बाजूला सारावा व अहंभावाचा त्याग करावा, तर तो अहंभाव काही केला ओसरत नाही किती प्रयत्न केला. परब्रह्म ते अद्वैत, कल्पिताचं उठे द्वैत, तेथे हेत आणि दृष्टांत काहीच नचले. अद्वैत परब्रह्माचं चिंतन करून जावं तर तेथे द्वैत उत्पन्न होत. तेथे स्वतंत्र विचार करावा अथवा त्याग करावा तर अहंभाव ओसरत नाही. ते आठविता विसरिजे, का ते विसरोणी आठविजे, जाणून या नेणिजे परब्रह्म ते. परब्रह्माच्या स्मरणात स्वतःचा विसर पडलेला पाहिजे अथवा स्वतःला विसरून जाणं याचं स्मरण केलं पाहिजे. थोडक्यात म्हणजे परब्रह्मा जाणले असता आपणास मी शिल्लक उरत नाही. त्यासन भेटता होय भेटी, भेटी जाता पडे तुटी, ऐसे हे नवल गोष्टी मुखेपणाची. मी पणाने त्याची भेट घेऊ लागलो तर भेटच होऊ शकत नाही. आणि मी भेट घेतो असा जो कोणी मी म्हणतो तो मी सोडून दिला पाहिजे. की अचानक भेट घडते अशी ही फार नवलाई. मी सोडलं की भेट घडते अशी नवलाई आहे. काय वर्णन करावं त्याचं. ते साधू जाता साधवेना, नातरी सोडविता सुटेना, लागला संबंध तुटेना निरंतर. त्या परब्रह्माची प्राप्ती करून घ्यावी म्हणावं तर ते साध्य होत नाही. पण वास्तविक पाहता ते सदैव प्राप्तच आहे. त्या सोडावे म्हणलं तरी ते सुटत नाही. आपण सोडूनही ते सोडूही शकत नाही. एखादा संबंध पाठीशी लागला की तो जसा सुटत नाही तसं परब्रह्म हे निरंतर आपल्या सोबतच आहे. ते असतची सदा असे, ना तरी पाहता दुरासे, न पाहता प्रकाशे जेथे तेथे. जे सदा आपल्या सनिध असत पण द्वैत भावने त्याला पाहू जावे ते दुरावते. पण ते जर दृष्टीच पडले नाही तर सर्वत्र तेच असत. तेथे उपाय तोची अपाय आणि अपाय तोची उपाय, हे अनुभव विण काय उमजो जाणे. त्याला पाहण्याचा उपाय करू जाणे तर कर्तेपणाचा पडद्यामुळे ते दिसत नाही म्हणजेच अपाय होतो. ते अपाय करणारे कार्यकर्ते सुटले तर मात्र तोच खरा उपाय होऊन ते सर्व प्रकाश होणार. हे कोडे प्रत्यक्ष अनुभवाशिवाय कसं काय उलगडणार. ते न जुमताच जुमजे,
उमजवणी काहीच न उमजे, हे वृत्ती विण पाविजे निवृत्ती पद. ज्यावेळी आपण असं वाटतं की मला हे समजले, मी त्याला जाणलं, त्यावेळी खरे तर आपण काही जाणलेलं नसतं. आणि ज्यावेळी खरे ते उमजते माणूस ते जाणून घेणारच, कोणी वेगळा तिथे नसतो. त्याला जाणणे म्हणजे त्याच्याशी ऐक्य पावणे होय. जोपर्यंत वृत्ती असते तोपर्यंत द्वैत असते. वृत्ती ही ज्यावेळी लय पावते तेव्हा निवृत्ती पदाची प्राप्ती होते. समर्थाने स्पष्ट सांगितलं की वृत्ती असते तोपर्यंत द्वैत भाव आहे, वेगळेपणा आहे. पण अद्वैत भाव निर्माण झाला की मग प्रश्नच मिटला. तशा प्रकारचं चिंतन प्रत्येकाने करायची आवश्यकता समर्थांनी या श्लोकात सांगितलं. त्या सौम्ये घ्यावे जळ, तरी ते निर्मळ निश्चळ, विश्व बुडाले सकळ, तरी ते कोरडेची असे. ज्याला जलाची उपमा देता येत नाही, कारण ते निर्मळ निश्चल असत. आणि जल काळी सर्व विश्व दृश्य सृष्टी जलमय झाली तरी ते जसे तसे कोरडेच असत. ऐसे ब्रह्म निरंजन कदा नव्हे दृश्यमान लावावे ते अनुसंधान कोणे परी. ते निरंजन निर्मल ब्रह्म गुण रहित असल्याने कधी दृश्यमान होत. म्हणता येत आपला देव केव्हा दिसला असता. मग जे दिसत नाही ते अनुसंधान कशा प्रकारे लाव. अधिष्ठान महत्वाचं आहे, अनुष्ठान महत्वाचं आहे आणि अनुसंधान महत्वाचं. म्हणून अनुसंधान अत्यंत आवश्यक. अधिष्ठान तुम्ही निश्चित केलं, अधिष्ठान केलं, अनुष्ठानही करत आहोत, पण अनुसंधान हे अत्यंत आवश्यक आहे. लटकेची काय पहावे, कोठे जावणे राहावे, अभाव घेतला जीवे सत्य स्वरूपाचा. जे नाही ते उगीच पाहण्याचा खोटा अणू नाही. जे निश्चित कोठेतरी माहित नाही, ते माहित नाही तिथे शोधण्याचा प्रयत्न करू नये. परब्रह्म हे आपले सत्य स्वरूप नाहीच अशी अश्रद्धा जीवाच्या ठिकाणी उत्पन्न झाली आहे. अभावाची म्हणे सत्य, तरी वेदशास्त्र कैसे मिथ्य, आणि व्यासादिकांचे कृत्य वावगे नव्हे. आता प्रश्न सुरू केला, परब्रह्म आपले सत्य स्वरूप नव्हे अशी अश्रद्धा जर उत्पन्न झाली तर वेदशास्त्राला मिथ्या म्हणावं लागेल आणि व्यासादिकांचं कार्य हे व्यर्थच म्हणावं लागेल. म्हणून मिथ्या म्हणता नये बहुत ज्ञानाचे उपाय, बहुते निर्मिले ते काय मिथ्या म्हणावे. म्हणून ज्याला मिथ्या म्हणता येत नाही, अनेकांना त्याचे ज्ञान व्हावे म्हणून जे अनेक उपाय सांगितले आहेत त्यांनाही मिथ्या म्हणावे काय. अद्वैत ज्ञानाचा उपदेश गुरु गीता तो महेश, सांगता होय पार्वतीश पार्वती प्रती. अद्वैत ज्ञानाचा उपदेश पार्वतीपती महेशांनी पार्वतीच केला. तीच गुरु गीता, तिचं चिंतन बऱ्याच जणांनी मांडलेलं आहे. अवधूत गीता केली, मोक्ष निरोपिली, ते अनुभव गीता बोलली ज्ञानमार्गे. अवधूतांनी अवधूत गीता गोरखनाथांना सांगितली व तिच्याद्वारे ज्ञानोपदेश केला. विष्णूने राजहंस विदेश केला उपदेश, ते हंस गीता जगदीश बोलिला स्वमुखे. विष्णूने जगदीश हंस होऊन स्वमुखाने ब्रह्मदेवाचा उपदेश केला, तो हंस गीता म्हणून उपलब्ध आहे. ब्रह्म नारदा उपदेशिता चतुश्लोकी भागवत, पुढे व्यासमुखे बहुत विस्तारिले. ब्रह्मदेवाने नारदा 4 श्लोकात ज्ञानेश्वरीचा उपदेश केला, पण त्या चतुश्लोकी भागवत म्हणतात. याचाच व्यासांनी पुढे विस्तार केला. ऐसे सांगावे ते किती, बहुत ऋषी बोलिते होती, अद्वैत ज्ञान अतियंते सत्यची असे. अशा किती ग्रंथांची नावं घ्यावीत आणि अनेक ऋषीने अनेक ग्रंथात या अद्वैत ज्ञानाचा उपदेश केला आहे. तो आदी आहे, अनंत आहे, सत्य आहे. म्हणून मिथ्या आत्मज्ञान म्हणता पाविजे पतन, प्रज्ञरहित जे जन तयासी कळेना. म्हणून आत्मज्ञान मिथ्या आहे असे जे म्हणतात ते पतन पावतात, पण मंद बुद्धीच्या लोकांना ते कळत नाही. जेथे शेषाची प्रज्ञा मंदली, श्रुतीस मौन्य मुद्रा पडली, जाणपणेन वचेवल बदली स्वस्वरूप स्थिती. स्वस्वरूप स्थितीचं वर्णन करताना शेषांची बुद्धी पण काम करायची झाली. श्रुतींना ते जमलं नाही म्हणून त्यांनी मौन धारण केलं. मी जाणतोय अभिमानाने स्वस्वरूप स्थिती सांगितली जाणं अशक्यच आहे. अहंकारानं ते प्रगटच करतात.
आपणास नुमजे बरवे म्हणून मिथ्या कैसे करावे ना तरी सदृष्ट धरावे सद्गुरुमुखे. आपल्याला एखादी गोष्ट कळत नाही म्हणून तिला मिथ्या कसं म्हणावं ती समजून घेतली पाहिजे. मिथ्यतेची सत्य झाले, सत्य असून मिथ्य केले, संदेह सागरी बुडाले अकस्मात मन. ब्रह्म मिथ्या वाटत होत, ते सत्य ठरलं. की पांचभौतिक दृष्टी सृष्टी डोळ्याला दिसत होती म्हणून ती सत्य वाटावी, ती मिथ्या ठरली. तेव्हा मनाचा गोंधळ उडाला आहे, तो एकाएकी संशय समुद्रात बुडाल्या. मनास कल्प याची सवे मने कल्पिले ते नव्हे, जेणे गुणे संदेह धावे मीपणाचे पंथे. मनाला सदा कल्पना करीत राहण्याची सवय लागली पाहिजे. आणि आत्मवस्तू जर मन जे जे कल्पिते त्याच्या पलीकडे आहे, त्यामुळे मग मीपणा बळावतो आणि मनात अनेक संशय उत्पन्न होतो. म्हणून मीपणाचा मार्ग सोडून द्यावा, तरी तो पथ्यची मोडावा, मग परमात्मा जोडावा. समूळ जाईल संदेह खोडावा साधूचे संगती. म्हणून मीपणाचा मार्ग सोडून दिला पाहिजे. साधूंच्या समागमाने सर्व समूळ पाप नष्ट केलं पाहिजे. मी पण शस्त्रे तुटेना, मी पण फोडिता फुटेना, मी पण तोडिता तुटेना काही केल्या. मी पण हे शस्त्राने तुटत नाही, त्याला फोडावे म्हटलं तर ते फुटत नाही, त्याला सोडून भटकून टाका म्हटलं तर झटकता येत. मी पण वस्तू नाकळे, मी पण भक्ती मावळे, मी पण शक्ती गळे वैराग्याची. मी पण असते तोपर्यंत आत्मवस्तूची प्राप्ती होत नाही. मीपणाने भक्ती मावळते, मीपणामुळे वैराग्याचे बळ कमी होतात. मी पण प्रपंचन घडे, मी पण परमार्थन बुडे, मी पण कळेची धडे कीर्ती प्रताप. एवढेच काय, मीपणामुळे प्रपंच सुद्धा धड होत नाही आणि परमार्थ तर सापच बुडतो. मीपणामुळे माणसाचं यश कीर्ती प्रताप नष्ट होतात. मी पण मित्र तुटे, मी पण प्रीती आटे, मी पण लिगटे अभिमानांगी. मीपणाची मैत्री तुटते, प्रीतीला ओहटी लागते आणि अंगी अभिमान जणू काय चिटकूनच बसलाय असं वाटतं. मी पण विकल्प उठे, मी पण कळत सुटे, मी पण सम्मोह फुटे ऐकतेचा. तर अशा प्रकारे मीपणाने मनात संशय निर्माण होऊन मीपणाचे कल उत्पन्न होतात आणि मग सर्वांशी भांडण करत बसतो मनुष्य. मी पण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे, समाधान कैसे पावावे, काय यावर श्रोता करीत आहे की मीपणाचा त्याग कसा करावा, ब्रह्माचा अनुभव कसा घ्यावा, व कोणत्या प्रकारे समाधान प्राप्त करून घेता येत. आणि एक समाधान मी पण विन साधन करू जाणे तोची धन्य समाधानी. याखेरीज एक प्रकारचं समाधान आहे जो कर्तृत्व अहंकारापासून, कर्तृत्व अहंकार म्हणजे काही कोणाची मदत केली त्या अहंकारापासून साधन करण्याची कुशलता प्राप्त करतो. असा जो समाधानी तो खरोखर धन्य जाणावा. मी तोची ब्रह्माची झालो स्वतः, साधन कोण करिता आता, ऐसे म्हणे कल्प जाता कल्पनाची या उठे. जर मी आता ब्रह्मच झालो आहे तर आता साधना कोण करेल असे मी जो मनात आणतो त्याला कल्पनाच घेरून टाक. ब्रह्मी कल्पना न साचे, त्याची तेथे उभी राहते, तयेसी शोधून पाहे तोची साधू. ब्रह्माच्या ठिकाणी कल्पना म्हणजेच द्वैत टिकत नाही असे असता तेथील कल्पनेचा शिरकाव झाला तर तो खरोखर साधू असतो. जो कल्पनेचे मूळ शोधून काढतो तिचा समूळ नाश करतो. निर्विकल्पाशी कल्पावे, पळी कल्पिते आपण व्हावे, मीपणाशी त्यागावे येणे रीती. समर्थ म्हणतात निर्विकल्पाची कल्पना आपण करावी, पण कल्पना करणार म्हणून माणूस आहे व्यक्ती आपण वेगळा शोधू नये. याप्रमाणे वेगळे न राहता परब्रह्मापासून ऐक्य मीपणाचा त्याग करायला मिळते. या ब्रह्मविद्येची लपणी काहीच नसावे असोणी, दक्ष आणि समाधानी तोची हे जाणावे. या ब्रह्मविद्येचे रहस्य असं आहे की ज्या स्थितीची प्राप्ती होते तो देहात असून नसल्यासारखाच होतो. ते कसे होते? दक्ष म्हणतो सावधही असतो तोची खरोखर जाणं, जो सावध असतो तोच खरोखर जाणू शकतो.
निर्विकल्प अशा ब्रह्माची कल्पना करता करता त्या ब्रह्माशी आत स्वाभाविकपणे जेव्हा ऐक्य होतं तेव्हाच कल्पना शिल्लक उरत. याप्रमाणे द्वैत सिद्ध झाले की आपल्या भूमीवरून खाली घसरू नये, साधन करीतच राहावे, म्हणजे त्या योगे ते करूनही त्यातून अलिप्त राहता येत. राजा आपल्या राजपदी आरूढ झालेला असतो, तो स्वतः काहीच करत नाही, पण त्याच्या सत्तेने आपोआप सर्व कारभार सुरळीत चालू ठेवला आहे असे म्हणून ब्रह्मरूप घेऊन राहावे आणि अहंकार कर्तृत्व अहंकारात न राहता साधना करावी. साधन दल देहाच्या माथा आपण देहेन सर्वथा ऐसा करुणे करता सहजी झाला. साधन ही क्रिया आहे, देहाच्या द्वारे ती घडत असते आणि आपण जर सर्वथा देह नाहीच, त्यामुळे साधन करुणे आत्मज्ञानी हा सहज अकर्ताच राहतो. देह आपण कैसे कल्पावे तरीच साधन त्यागावे, देहातीत असता स्वभावे देह कैचा. साधन त्यागावे असा संकल्प देहबुद्धीशिवाय उठू शकत नाही. आपण देहातीत स्वाभाविकपणे आहोत, तर मग देहाचा संबंध येतो कुठे? नाते साधन नाते देह, आपला आपण निस्संदेह देहाची असणे विदेह स्थिती असे. साधना विना ब्रह्म होता, लागो पाहे देह ममता, आळस प्रबळे तत्वता ब्रह्मज्ञान पिसे. साधनाशिवाय ब्रह्म झाल्याने म्हणजेच केवळ शब्दज्ञान उत्तम झाल्याने देहाबद्दल आत्मीयता उत्पन्न होऊ लागते आणि आपणास ब्रह्मज्ञान झाले आहे असं वाटून त्या निमित्ताने आळस मात्र वाढू लागतो. परमार्थ विसे अर्थ जागे, ध्यान विसे निद्रा लागे, मुक्ती विसे दोष भोगे अनर्गळता. परमार्थाच्या निमित्ताने स्वार्थ जागृत होतो, ध्यानाच्या निमिषाने झोप येऊ लागते आणि आपण मुक्त आहोत या कल्पनेमुळे स्वच्छंदपणाने जो विषय सेवन करू लागतो तो दोषी होतो. निरूपण विसे निंदा घडे, संवाद मिसे विवाद पडे, उपाधी मिसे येऊन जडे अभिमानांगी. ऐसा ब्रह्मज्ञान मिसे आळस अंतरी प्रवेशे, म्हणे स्वभावाचे पिसे काय करावे. या प्रकारे ब्रह्मज्ञानाच्या मिशाने अंतरात आळस प्रवेश केला. मी ब्रह्मज्ञानी आहे, आता मी वेड्यासारखे साधन कशासाठी करू असं त्याला वाटत. वचनाधारी लाविता त्याची शस्त्र फिराविले, स्वतः म्हणून घेतले जयापरी. या वचनासारखे वचने तो आपले वागण्याचे समर्थन करण्यास आधारभूत म्हणून, जसे आपल्या शस्त्राने आपण स्वतःला जखमी करून घ्यावे त्यापर्यंत आपला नाश आपणच करून घेत असतो. तैसा उपमाचा उपाय विपरीतपणे स्वहित जाय, साधन सोडिता होय मुक्तपणे बद्ध. अशा उपाय योजनेनेच स्वतः उपाय करून घेतो तो त्या विपरीत आचरणाने स्वहितास मुक्तो. साधन सोडल्याने व तेही मुक्तपणाच्या अभिमानामुळे सोडल्यामुळे ते वास्तविक बद्ध होऊन जात. म्हणजे बघा किती व्यवस्थित सांगितलं की या वचनाप्रमाणे आपलं वागण्याचं समर्थन करण्यास आधार म्हणून देतो की जसे आपल्या शस्त्राने आपण स्वतःला जखमी करून घ्यावं, कधी करू शकत मग घ्यावं त्यापर्यंत आपला नाश आपणच करून घेत आहोत. शक्य नाही पण मनुष्य करतो. साधन करिताच सिद्धपण हातीचे जाईल निघोण, तेणे गुणे साधन करूच आवडे. त्याला वाटत असते की आपण सिद्ध असून जर साधन केले तर सिद्ध पण हातून निघून जाईल. या विचाराने त्याला साधन करावं वाटतच नाही. लोक म्हणती हा साधक, हेची लज्जा वाटे एक, साधन करिता ब्रह्मादिक हे ठाऊक नाही. आता असो अविद्या, अभ्यास सारणी विद्या, अभ्यासावे पाविजे अद्या पूर्ण ब्रह्म. अभ्यास करावा कवण, ऐसा श्रोता करी प्रश्न, परमार्थाचे साधन बोलिले पाहिजे. त्याला वाटते की आपण साधना करीत राहिलो तर लोक आपल्याला साधकच समजतात, सिद्ध मानणार नाही. यानेच त्याला फार लाज वाटायचे. पण ब्रह्मादिकही साधन करीत असतात त्यांना कळालं नाही. हा सर्व अविद्येचा प्रभाव होय. सद्विद्या ही अभ्यासाला अनुसरणारी असते आणि आद्य असते ते पूर्ण ब्रह्म, त्याची ती अभ्यासाला माहिती मिळते. अभ्यास करावा कवण, ऐसा श्रोता करी प्रश्न, परमार्थाचे साधन बोली जे पाहिजे. तेव्हा श्रोत्याने प्रश्न विचारला की परमार्थ साधण्यासाठी कशात अभ्यास करावा ते आपण सांगा. त्याचे उत्तर श्रोतयांसी दिदले पुढिले समासी,
निरूपिले साधनासी समर्थाच्या परमार्थाच्या. यावर पुढील समासामध्ये सविस्तर उत्तर दिल्या जाईल असं समर्थ मत. आणि म्हणून साधन प्रतिष्ठा विषयी समर्थ रामदास स्वामींनी जे सांगितलं आहे त्या संदर्भामध्ये आपण साधन प्रतिष्ठेच्या संदर्भातले चिंतन केलं. आता प्रत्यक्ष या समासाची संहिता आपण वाचल्यानंतर या समासामध्ये नेमकं समर्थांना काय म्हणायचं आहे याचं थोडं आपण आत्मचिंतन करणार आहोत. ब्रह्मदर्शन व्हावं यासाठी माणसं मनापासून प्रयत्न करतात, स्वाभाविक गोष्ट. त्यांच्या आड काय येते, प्रयत्नाला आड काय येते, तर ते श्री समर्थ ते सांगतो की एखादी गोष्ट ब्रह्मदर्शन आपल्याला व्हावं म्हणून मनुष्य प्रयत्न करतो मनापासून, मग त्याला अडचण काय येते, तर ब्रह्म आत्मस्वरूप आहे. म्हणून आत्मदर्शन हे ब्रह्मदर्शन, आत्मदर्शन हे ब्रह्मदर्शन. आपल्या अंतःकरणात दया उत्पन्न झाली की परमेश्वर आला, आपल्या अंतःकरणात करुणा उत्पन्न झाली की परमेश्वर आला. आपण सुखांचं दमन करून दान केलं की आपल्याला ब्रह्मदर्शन झालं समजा. म्हणून आत्मा आपण ब्रह्म आत्मस्वरूप आहे म्हणून आत्मदर्शन हेच ब्रह्मदर्शन. आत्मा आपला स्व आहे. स्वहून अन्य वस्तूचे जेव्हा ज्ञान होते तेव्हा ती वस्तू ज्ञात होते. खरंय, हे खरंय की आत्मा आपला स्व आहे, परंतु काही वस्तूचं ज्ञान ती वस्तू पाहिल्यानंतर होतं, हे खरंय. पण तिच्या केवळ ज्ञानाने ती प्राप्त होत नाही, ती मिळण्यासाठी पण कर्म करावं लागतं असं श्रीकृष्ण म्हणतात. की ते सहज मिळत असतं जरी दिसू लागलं तरी यासाठी कष्ट करावे लागतात आणि कष्ट केल्याशिवाय मिळत नाही. आणि म्हणून यासाठी तन मन धन जीवन वेळ घालावा लागेल. सध्या प्रत्येक मिनिटाचा मोबदला घेण्याची स्पर्धा सुरू आहे इथं समाजामध्ये. समाजाची मानसिकता काय बदलली की मला प्रत्येक क्षणातला कॅश करतात, कारण पैशाला मला सगळं प्राप्त होत. म्हणून सौहार्द वातावरण समाजात निर्माण करण्यासाठी एक मॉडेल आपण समाज उभे करत आहोत. भौतिकवाद आपला विरोध नाहीच आहे, चंगळवाद हा अनैसर्गिक आहे. इकडे तिकडे गीत आहे, इकडे तिकडे शोधिस कारे तिरशी वेळ्या परी वसे तो देव तुझ्या अंतरी. हा देव तुझ्याकडे अंतरात आहे. मग त्याला शोधायचं साधन कसं आहे, काय त्या साधनाची प्रतिष्ठा असली पाहिजे. म्हणून समर्थाने म्हणलेलं आहे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभाव. स्वभाव आपला झाला पाहिजे, स्वभावच आपलं साधन बनलं पाहिजे. म्हणून करुणा दया वात्सल्य परोपकार हे दैवी गुण आपण अंगीकारलं पाहिजे. तर मग आपल्या समोर साधनाची काय प्रतिष्ठा आहे ती लक्षात. पण अशा प्रकारचं चिंतन हे समर्थांनी या मनाच्या श्लोक दासबोधामध्ये मांडलेलं आहे. ते मांडताना स्वभाव कसा असला पाहिजे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीही पाविजे तो स्वभाव आहे. हे स्वभाव एक साधन आहे प्रतिष्ठेच, आणि ज्याच्यातून साधनेला प्रतिष्ठा प्राप्त होत. उदाहरणार्थ बघा, जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती जानाम्य धर्मण चमे निवृत्ती येनापि दैवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोस्मी तथा करो. धर्माला अनुसरून आचरण कोणते हे मला कळते, पण मला ते करावं असं वाटत नाही. अधर्म कोणताही मला कळतं, तरी मी त्यापासून परावृत्त होत नाही. माझ्या हृदयात बसलेल्या कोण्या देवाकडून जशी प्रेरणा होईल तसं मी करतो असं सांगितलं. म्हणजे चांगले वाईट जगण्याची बुद्धी ही सर्वसाधारण अशिक्षित माणसामध्ये असते, परंतु स्वार्थरूपी प्रवृत्ती बलवत्तर असतील या सगळ्या, तर तो आपल्या अंतःकरणातील सद्विवेक बुद्धीचा सांगण्याकडे दुर्लक्ष करतो. धर्म नीती याच्या नियमांना धाब्यावर बसवतो आणि पापाकडे इतका ओढला जातो की पापाची प्रेरणा देणारा तो परमेश्वरच आहे अशा प्रकारची समज करून घेतो. त्यामुळे स्वभाव हे अत्यंत प्रभावी साधन आहे. तो स्वभाव सात्विक असला अत्यंत आवश्यक, तो राजसी तामसी नसला पाहिजे. आणि म्हणून तो स्वभाव हे साधन असल्यामुळे ते शुद्ध असण्याची आवश्यकता.
जेव्हा ज्ञान तेव्हा ती वस्तू ज्ञात होते खरे, पण तिच्या केवळ ज्ञानाने ती प्राप्त होत नाही. ती मिळण्यासाठी कर्म करावंच लागतं. परंतु आत्मवस्तू स्वतःचे स्वरूप असल्याने ती नित्य प्राप्त आहे, ती कुठे गेलेली नाही. एका जंगलामध्ये राजा चालला होता आणि एका शेतात एका तरुणाला ते नांगर हाकता बघितलं. हा तरुण आपल्या धुंदीमध्ये मस्तपैकी गाणं म्हणत म्हणत नांगर हाकत होता. राजा क्षणभर तिथे थांबला. त्या तरुणाची प्रसन्नता पाहून आणि मधुर आवाज ऐकून राजाने त्याला विचारलं, तू तर फार भलत खुशीत दिसतोय, रोज किती पैसे कमवतोस? तरुणाने हसतमुख चेहऱ्याने उत्तर दिलं, रोज मी अंग मेहनत करून 8 आणे कमवतो व 4 प्रकारे त्याचा समान खर्च करतो. साधनाला प्रतिष्ठा कशी असते? साधनाला प्रतिष्ठा देणं हे जीवन मर्म आहे. तर तो असं म्हणतो की मी पैसे कमवतो 8 आणे आणि त्याचे समान 4 भाग करतो. मला यापेक्षा अधिक वेळाची अधिक खर्च करायची लालसाच नाही, तेव्हा मी कशाचीच काळजी करत. मग त्याने विचारलं, राजाने कशा प्रकारे तो त्या पैशाचा विनियोग करतो? तरुण म्हणाला, पैशाची समान वाटणी केली जाते हे राजाला स्पष्ट करून दाखव. आई वडिलांनी माझे पालन पोषण केले, त्यांचे ऋण माझ्यावर आहे, त्यांच्यासाठी 2 आणे खर्च करतो. मुलं बाळे मोठी झाल्यावर माझी सेवा करतील, त्याच्यासाठी 2 त्यांना खर्च करतो. जण हे माझे त्यांना दिले कर्जाचे प्रकारचे कर्जच सांग. मी शेतकरी आहे, माणूस जे पेरतो ते उगवते. दुसऱ्याला प्रथम काहीतरी दिल्याशिवाय स्वतःला कधी काही मिळत नाही. म्हणूनच मी उरलेल्या 4 आण्यांपैकी 2 आण्याचे दान करतो आणि सर्व करून जे 2 आणे उरतात ते माझ्या कुटुंबाचा पोट भरतो. म्हणून कष्टाची कमाई व तिचं सुयोग्य नियोजन आणि विनियोग यामुळे जीवन सुखी आणि आनंदी होते. त्यामुळं साधनाची प्रतिष्ठा ही जर सांभाळली तर अनेक गोष्टी या मिळू शकतात. आणि मग साधनाची प्रतिष्ठा सर्वांनी सांभाळाव्या असं आग्रह समर्थांनी याच्यामध्ये केलेला आहे. म्हणून आत्मवस्तू जाणणं आणि ती मिळवणं ही एकच गोष्ट आहे. म्हणून आत्मस्वरूप असलेल्या ब्रह्माचं ज्ञान होतं तेव्हा जीव ब्रह्मस्वरूप होऊन जातो. एकदा ते ब्रह्मज्ञान जर प्राप्त झालं तर मनुष्य ब्रह्मस्वरूपच होणार. त्यामुळे ज्ञानानंतर काही करायचं शिल्लक उरत नाही. ब्रह्म निर्विकल्प, निर्विकार, अचिंत्य, अलक्षण, असंग, अनंत आहे. या विशेषणांचा भावार्थ हा की परब्रह्माचं ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करताना अज्ञानाचा स्वीकार करावा लागतो. हे अज्ञान जीवाच्या आश्रयाने राहतं. मौज अशी आहे की जीवाला स्वतःच्या स्वरूपाबद्दल अज्ञान असते. अज्ञानाच्या अवस्थेत अज्ञान आहे हे दाखवता येते. अज्ञानाचा आधार घेऊनच अज्ञान समजून सांगता पण येते. दोन्ही गोष्टी सांगता येतं आणि समजून पण घेता येतं. डॉक्टर अन्सारी यांचे भारतीय स्वातंत्र्य संग्रामात फार मोठं महत्व. आपल्या व्यवसायातील एक निष्णात व ख्यातनाम डॉक्टर म्हणून त्यांनी मान्यता प्राप्त केली. अतिशय प्रामाणिक, निर्लोभी, संवेदनशील आणि मानवता मताची त्यांची डॉक्टर होते, त्यांची कीर्ती होती. एकदा एका ग्रस्ताने त्यांच्या नातलगाचा गंभीर आजार पाहण्यासाठी त्यांना बोलवलं. ते ग्रस्त म्हणाले, मोठ्या मोठ्या डॉक्टरना दाखवले, खूप उपचार केले, पण गुण म्हणून काही येत नाही. आता आपल्यावर काय तो भरोसा आहे. डॉक्टर अन्सारीने रुग्णाला काळजीपूर्वक तपासलं, पण रोगाचं निदान त्यांनाही काही कळलं. नेमकं काय झालं असेल ते सध्या तरी मला काही समजत नाही असे सांगून उपचारासाठी असमर्थता त्यांनी दर्शवली. अन्सारी घरी ते गेले, परंतु रात्री त्यांना झोप येईना. डोक्यात सारखं त्या रोगासंबंधी विचार चालू होते. मध्यरात्री एकदम रोगाचं निदान औषधाचं झोप त्यांच्या लक्षात आलं. तसेच उठून त्या ग्रहस्थाच्या घरी गेले, काही औषध त्यांनी त्या रोग्याला दिली. रात्री त्यांना स्मरण झालं की आपण कोणतं साधन स्वीकारलंय त्या रुग्णांना बरं करण्याचं, आणि ते साधन माझं आज वेळ उपलब्ध नाहीये. ते ज्ञानरूपी साधन माझ्याकडे नाहीये, मी त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि ताबडतोब त्यांनी जर विचार केला आणि ते रोग्याला औषध देऊन दिले. म्हणजे किती लक्षात ठेवलं पाहिजे. जेव्हा ते परत आणण्यासाठी निघाले तेव्हा त्या ग्रस्तांनी व्हिजिट टू डी केली. डॉक्टर होते प्रामाणिक, दुसऱ्याच्या दुःखाने स्वतः दुःखी होणारे. ते म्हणाले, फी तर आपण पूर्वीच्या भेटीच्या वेळेस दिलेली आहे, यावेळेस कोणती फीस न बोलता मी स्वतः आलेला आहे.
रोग कोणता आहे मला सापडल्यामुळे रुग्णाला औषध देण्यासाठी आणि त्याच्या वेदना कमी करण्यासाठी व त्याची सेवा करण्यासाठी मी आलो आहे, मी पैसे घेण्यासाठी आलो नाही. म्हणजे जे काही साधन निवडलं आहे उपजीविकेचं, त्या साधनाचा उपयोग सुद्धा समाजसेवेसाठी काही ना काहीतरी प्रमाणात केला पाहिजे, हा त्याचा मतितार्थ सगळ्यांनी लक्षात ठेवलं. त्यामुळं आत्मज्ञानाचे अज्ञान कदा पण नाहीच झाले की ते मुळीच नव्हते असे समजते. इंद्रिय, मन, बुद्धी आणि मीपणा याचा संगम होऊन अज्ञानाचं आवरण तयार होतं. अज्ञानाचं आवरण कसं तयार होतं? तर आपले इंद्रिय आहेत, मन आहे, बुद्धी आहे, मीपणा आहे, यांचा संगम होतो. इंद्रिय तर दृश्याच्या कक्षेबाहेर पडू शकत नाही. त्यांना तर कळत असं दृश्याच्या कल्पना रचणारे मन दृश्याला पार करून अनंत ब्रह्माची कल्पना करूच नाही. बुद्धीने ब्रह्माचे अनुमान करता येत नाही, कारण अनंत ब्रह्म हे शांताच्या संदर्भाने निर्णय देणाऱ्या अनुमानाचा विषय होऊ शकत. मीपणा देह केंद्रित असल्याने तो स्थलकाल निमित्ताच्या सीमा ओलांडू शकत. अडचण तशी. त्यामुळं एका घरात असं वर्णन आहे की स्थलकाल निमित्ताच्या सीमा ओलांडू शकत नाही आपण. तर कशा ओलांडू शकत त्याचा एक दृष्टांत असा आहे की एका घरामध्ये पती पत्नीचे रोज भांडणं व्हायचे आणि एक दिवस ती शेजारीकडे गेली, म्हणली, बाई ताई, माझा पतीचा स्वभाव फार चिडचिडा आहे. क्षुल्लक कारणाने ते संताप. भांडणापायी बऱ्याच वेळा आमचा स्वयंपाक सुद्धा तसंच राहतो, जेवणच करत नाही. शेजारी म्हणाली, अरे यात एवढं अस्वस्थ व्हायचं कारण काय? माझ्याकडे यावर रामबाण उपाय आहे. जेव्हा जेव्हा तुझे पती रागाने बोलायला सुरुवात करतील तेव्हा त्या हे औषध त्यांच्या तोंडात ठेवायला सांग. आपोआप पती शांत होत. शेजारीने बाईने बाटली भरून दिलं औषध, ते घेऊन आले. भांडण चालू झाले की औषध तोंडावर येतात, अजिबात काम आहे असं ते बजावून सांगितलं. त्या बाईने औषधाची 3-4 वेळी परीक्षा घेतली आणि तिला चांगला अनुभव आला. शेजारीकडे जात ती खुशीने म्हणाली, अहो तुमच्या औषधाने जर कमालच केली, कृपया त्यातलं काय काय घटक टाकले मला सांगा, मी पण औषध तयार करेन. मग त्या बाटली शुद्ध पाण्याखेरीज ती शेजारी असं म्हणाली की ते औषध नाहीच आहे, या बाटलीमध्ये शुद्ध पाण्याखेरीज दुसरं काहीच नव्हतं. काम फत्ते झाले ते तुमच्या मौनामुळे. तोंडात पाणी असल्यामुळे ते बाहेर पडू द्यायचे नाही. तेव्हा तुम्ही गप्प बसल्या, तुम्हाला शांत बसले बघून त्यांचाही आपोआप राग निघून घ्यायचा. शब्दाने शब्द वाढतो, भांड्याने भांडे वाजते. त्यामुळे राग जिंकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे काय? तर समर्थ म्हणले, मौन ही एक साधन. अशा मीपणाच्या देहकेंद्रित सीमा या स्थलकाल निमित्ताच्या सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तात्पर्य आत्मस्वरूप ब्रह्म साऱ्या मानवी कल्पना मागे टाकून स्वतः सिद्धपणे विलसत. ब्रह्माच्या ठिकाणी धर्म अधर्म, पाप पुण्य, सकृत दुष्कृत, सत असत, कार्यकारण, श्रेष्ठ कनिष्ठ, स्वकाल कल्पना नाही. ब्रह्म या सर्वांवर विलक्षण आहे. त्या ब्रह्माचा अनुभव घेण्याचा अखेर स्वतःकडे वळलं पाहिजे. स्वतःकडे वळल्याशिवाय ते ज्ञान होत. आपण स्वचा निषेध करू शकत नाही, पण स्वमध्ये स्वहून अन्य ते भासते याचा निषेध मात्र होऊ शकतो. स्वहून अन्य भासणारे ते मी आहे. जसे आपल्याला वाटते की तो आगंतुक मी ब्रह्मज्ञानाच्या आड येतो. आगंतुक मी दृष्टा बनतो आणि ब्रह्माला दृश्य कल्पून वेगवेगळेपणे त्याचं दर्शन घ्यायला लागतं. त्यामुळेच परमार्थामध्ये सारा घोटाळा होतो की वेगवेगळेपणाचं दर्शन घ्यायला मनुष्य विचार करतो की आता मी जाताना पंढरपूरला जाईल, पुन्हा मग येता येता इकडे जाईल, तिकडे जाईल. अशा प्रकारचे वेगळेपणा त्याचं दर्शन घ्यायला जातो. एक सैनिक महत्वाच्या कामासाठी घोड्याला जोर जोराने पळवतो. नेपोलियनकडे आला. सेनापतीचा एक अतिशय महत्वाचा निरोप त्या नेपोलियनला द्यायचा होता. निरोप तातडीचा असल्याने त्याने घोड्याला खूप वेगाने पळवले. तेव्हा घोड्यावर खाली उतरला तर तात्काळ घोडा गतप्राण झाला. नेपोलियनने सेनापतीच्या पत्राचं उत्तर सैनिकाला लिहून दिलं. तो म्हणाला, तुझा घोडा मरण पावला आहे, तर तू माझा घोडा घेऊन. जगातील सर्वश्रेष्ठ सेनापती आपल्या प्रिय घोडा एका सामान्य सैनिकाला देत. सैनिक त्यामुळे संकोच म्हणाला, माझ्यासारख्या सामान्य शिपायाने आपल्या घोड्यावर स्वार होणं उचित, मी पायीच जाईल. नेपोलियन उद्गारला, नाही नाही, असं होणार नाही. जगात अशी कोणती वस्तू आहे की तिच्यावर तुझा अधिकार नाही? देशासाठी आपले प्राण समर्पण
करण्यास तयार असलेल्या सैनिकापेक्षा या जगात दुसरी कोणती मौल्यवान गोष्ट आहे? माझा घोडा म्हणत काही ना आणता घेऊन जा. साधन जी आहे त्या साधनाला चा उपयोग कुठं करायचा असतो? ज्या ठिकाणी प्रतिष्ठा असते त्या प्रतिष्ठेच्या ठिकाणी साधनाचा उपयोग केला पाहिजे, तर मग त्या साधनाला किंमत असते. त्यामुळं सैनिकापेक्षा जगात काही मौल्यवान नाही. माझा घोडा घेऊन जा. सैनिक अजूनही त्या श्रेष्ठ घोड्यात स्वार होण्यास कचरत होता. नेपोलियन परत एकदा त्याला सांगितलं, या जगात अशी कोणती असाधारण वस्तू नाही की जिचा सामान्य मनुष्य उपयोग करू शकतो. सगळ्या गोष्टी मिळू शकतात. साधारण असाधारण, श्रेष्ठ कनिष्ठ, मोठा छोटा असा भेदभाव करणं हे अनुचित आहे. भेदभाव आला तरी तिथे तिरस्कार आला. मत्सर आला की तिथे दुर्गुणाची तळ ठोकला समजावा. त्यामुळे प्रत्येकाने आपलं काम हे मौल्यवान म्हणून समजूनच केलं पाहिजे. त्यामुळं ब्रह्माला दृश्य कल्पून वेगवेगळेपणाने त्याचं दर्शन घ्यायला मनुष्य जातो. त्यामुळे परमार्थामध्ये सारा घोटाळा होतो. दृश्या सगट मीपणाचा सोडल्यास वाचून ब्रह्मदर्शन घडत. तो सोडण्यास सद्गुरूच्या ठिकाणी अनन्य व्हावं लागतो. नंतर मीपणापासून मुक्त व्हावं लागतं आणि मीपणापासून साधन कसं करावं हे सद्गुरू शिकवतो. मीपणा वाचून होणारे साधन खरोखरच काही काही गौर समाधान देते. काही विशिष्ट प्रकारचं समाधान त्याच्यातून मिळतं. ठक्कर बाप्पा आपल्या सेवा केंद्राला भेट देतो. ठक्कर बाप्पा नावाचे फार मोठे समाज सुधारक. महिन्यातून 15 दिवस ते प्रवास करायचे. बहुतेक 10 प्रवास ते पायीच करायचे. क्वचित ते बैलगाडीने जायचे. एकदा ते प्रवासात झालूद आश्रमात गेले. तिथे गेला त्यांना खूप केर कचरा साचले दिसला. त्यांनी कोणाला न आकार मारता न अरावता स्वतः कचरा उचलायला सुरुवात. काही जण बघून ते मदत करायला लागले. 1 महिन्यानंतर पुन्हा झालूद आश्रमात आल्यावर तिथल्या चुण्याचा कचरा ढिकताना तसाच दिसला. ज्या शिक्षकांना त्यांनी काम सांगितलं होतं तो ही गोष्ट विसरून गेला. बाप्पांना राहावे ना. कोणालाही न सांगता त्यांनी फावडा कुदळ आणली आणि साफ करायला सुरुवात. जेव्हा ही सगळ्या शिक्षकांना माहिती कळाली तेव्हा सगळे शर्मेने माफी मागू लागले. परंतु बाप्पा आल्यावर ते बाप्पा रागवले नाही. ते म्हणाले, यात काय एवढं मोठं? मला आज काहीच काम नव्हतं म्हणून मी म्हंटल चला सफाई करू. हा चुन्याचा ठीक माझ्या डोळ्यांना खटकत होता. आता तो हटवल्यावर मला खूप छान वाटलं. म्हणजे आपल्या जो मीपणा आहे तो मीपणा काढल्याशिवाय खऱ्या अर्थानं साधन सिद्धी प्राप्त होत नाही. आणि साधन कसं करावं हे सद्गुरू शिकवत. मीपणा वाचून होणारे समाधान खरोखर काही गौर समाधान. तिथं मी नावाचा उच्चारच नाही. अशा प्रकारचं साधन प्रतिष्ठा ही जपली पाहिजे आणि ती जपली तरच त्याचा काय उपयोग होऊ शकतो. आणि तो ती जपण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. अशा प्रकारचं समर्थांनी साधन प्रतिष्ठेच्या निरूपणामध्ये विवेचन केले नाही. आणि विवेचन करताना समर्थांनी जसं दासबोधाच्या 67व्या समासामध्ये साधन प्रतिष्ठा मांडली, म्हणजे दशक 7 आणि समास 7 मध्ये. याचप्रमाणे समर्थांनी मनाच्या 67व्या श्लोकामध्ये समर्थ काय म्हणतात? घनश्याम राम लावण्य रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकाचा कुढावा प्रभाते मनी राम चिंतित जावा. रंगाने सावळा असलेला भगवंत म्हणजेच मूर्तिवंत सौंदर्य आहे. तशा तो अतिशय धैर्यवान आणि आगाध आहे. त्याचा पराक्रम एवढा मोठा आहे तो कोणी करू शकत नाही. आपल्या सेवकावर संकट आले असता जो सेवकाचं रक्षण करतो अशा भगवंताला मी पहाटे समचिंतन करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताची सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालावावे, सर्वामुखी मंगल. समर्थांनी म्हणलं की साधना केल्याशिवाय प्रतिष्ठा नाही. आणि म्हणून समर्थांनी योगायोग म्हणून नाही, अत्यंत अभ्यासपूर्वक शब्द वापरला साधन प्रतिष्ठा. तर पहाटेच्या समयी परमेश्वराचं चिंतन करा श्रीरामाचं, म्हणजे आपल्याला काहीतरी साधन प्राप्त होईल. मागील श्लोकात आपण पाहिलं की राघवावरचे आणि रामावरचं प्रेम हे संसाराची आसक्ती कमी करते. म्हणून या श्लोकापासून रामाचं चिंतन कसं करावं हे समर्थांनी सांगितले. त्यामुळे श्रमाचा समय
पराक्रम तर करायला कष्ट केल्यास तर काही मिळणार नाही, पण अंतःकरणाची शुद्धी पण आवश्यक आहे. एक वृद्ध सज्जन आपल्या बालमित्राच्या घरी गेले. त्याच्या मुलाला ते म्हणाले, बेटा सुभाष, तुझ्या वडिलांचे मागच्या वर्षी निधन झाले. तेव्हा इच्छा असूनही मला येता नाही आलं. तुझे सर ठीक चाललंय ना? त्या वृद्ध ग्रस्तांना सुभाष सर्व पैसे मित्रावर चेन करायचा, व्यसनामध्ये खर्च करायचा. असा तो मुलगा होता. काका बरं झालं आपण आलात. उद्याचा दिवस राहून जा, तुमच्या आवडीचा शिरा करायला सांग. दुसऱ्याची जेवताना जो तो शिऱ्याचं कौतुक करू लागला, परंतु या काकाजींनी मात्र शिऱ्याला हातही लावला नाही. वास घेत अभिप्राय दिला, अरे हा शिरा शिळा दिसतो, त्याला वास येत आहे. ते म्हणे असं कसं शक्य आहे? आत्ताच तो साजूक तुपात केला आहे. केशर विलाची बेदाणे भरपूर वापरले आहेत आणि तुम्ही म्हणता हा शिळा आहे. ते म्हणाले, बाळ सुभाष, याला थोडा नाही 25 वर्ष झाल्याचा वास आहे. माझ्या मित्राने किती कष्टानं पै कमावली, तू मात्र एकाच वर्षात निम्मी इस्टेट उडवलीस. तू तुझ्या कष्टाच्या पैशावर मला शिरा दिला असता तर मी तो ताजा लागला असता. ताजा शिरा मला खूप आवडतो, पण माझ्या नशिबातच तो दिसत नाही. आपल्या वडिलांच्या वृद्ध व अनुभवी मित्रांचे बोलणे ऐकून सुभाषचे डोळे उघडले. दाटलेला स्वरात म्हणाला, काका पुढच्या वर्षी परत या. तुम्हाला हवा तसा शिरा खायला दिला नाही तर माझं नाव सुभाष नाही. दुसऱ्या वर्षीपासून तो वडिलांच्या दुकानात जाऊ लागला आणि त्याच्या परिवर्तन झालं. त्यामुळे प्रत्येकाला श्रमाचं साधन जर असेल तर त्याच्या अंतःकरणाची शुद्धी होऊन त्याला श्रमाचा सुगंध मिळेल. म्हणून श्रम करत असताना जे साधन आम्ही स्वीकारलं आहे, साधन चतुष्ट असं म्हणलं, ते खरोखर सत्य आहे. म्हणून राम अत्यंत धीर गंभीर आहेत, धैर्यवान ते आहेत आणि त्यांच्या चिंतनामुळे प्रपंचातील संदर्शन आपण सहज सामोरं जाऊ शकतो. रामाचं जीवन चरित्रामुळे त्याच्या गुणांचा अधिक परिचय आपल्याला मिळतो. आणि मग रामची एक खंबीर, कणखर, प्रेमळ, नात्यांना सबलते जपणारी अशी प्रतिमा आपल्या मनात निर्माण. नामस्मरणाने जपण्यात ती स्थिर होते. येथेच चिंतनाचा पाया घातला जातो. मन चिंतन परमेश्वराच्या ध्यानात गुंग झाल्याने संसाराच्या आधी व्याधीमध्ये उरत. शेवट काय या साधनाचा? तर प्रतिष्ठा प्राप्त करून. कारण ईश्वराची दासाचे नातं जे जोडलं गेलं आहे, ती दास्य भक्ती त्यांना प्रिय आहे. म्हणून भक्ताला ते परमेश्वराचं स्मरण प्रभाती सूर्योदय व्हायच्या आधीपासून करायला सांग, की आधीपासून चिंतन केलं पाहिजे. सकाळी तर खऱ्या अर्थाने भवसागर पार होऊ शकतो असं वर्णन समर्थाने केलं. आणि या सगळ्या साधकाच्या दृष्टीने ही साधना श्रेष्ठ कशी ठरते? कारण अनुसंधानाची ही पहिली पायरी आहे. परमेश्वरावी अढळ निष्ठा संसाराचा भवसागर आपला पार करून देते. यासाठीच प्रभाते म्हणी राम चिंतित जावा हे आचरणामध्ये म्हणलेलं आहे. तशा प्रकारचं प्रत्येकाने केलं पाहिजे आणि प्रत्येक जण करू शकला तर ते रामचिंतीचं असं म्हणलं ते खरं आहे. एकदा प्रभू रामचंद्र वनवासात जेव्हा जायला निघाले, जाताना सर्वात शेवटी ते आपले गुरु वशिष्ठ यांच्याकडे आशीर्वाद घ्यायसाठी गेले. वशिष्ठ म्हणाले, श्रीरामा, वनात जाण्याची तुझी खरोखर इच्छा नसेल तर निष्कंठ जा. सांग लोकांना मी जाऊ त्याची इच्छा आहे. मी स्वतः महाराणी कैकेयीची भेट घेऊन तिला आज्ञा करतो की तुला पुन्हा राज्यावर राजा म्हणून बसव. श्रीराम नम्रतेने म्हणाले, गुरुवर्य क्षमा करा, रामाला सुख नको आहे, तो आज आपल्याकडे दुःख मागायला आला आहे. मला दुःख प्राप्त असा आशीर्वाद. दुःख का बरं पाहिजे तुम्हाला? आपली शिकवण आहे की सुखाचे राज्य केवळ हातभर लांबीचे असते, या उलट दुःखाचं राज्य मात्र आकाश एवढं असते. मी सूर्यवंशी कुळातला आहे, पराक्रमी आहे, आपला शिष्य आहे, मला मर्यादा नसलेले असीम राज्य हवं. वशिष्ठ मुनीने रामाला प्रेमाने आलिंगन दिलं, आशीर्वाद दिला. जा बळा, दिशाच काय पण काळही देखील तुझ्याकडे नतमस्तक. संकटे नकोत अशी प्रार्थना करता संकोच असण्याचं सामर्थ्य दे. संकटामुळे तुझे नित्य मला स्मरण घडू दे, अशा प्रकारची प्रार्थना महापुरुषच ईश्वराजवळ करतात. कोणी करू शकत नाही. त्यांचं साधन हे बळकट असतं. अशा बळकट साधनांचा उपयोग
कुटुंब, समाज आणि राष्ट्र मजबूतीसाठी करण्याची आवश्यकता समर्थांनी या मनाच्या श्लोकात विशद केलेली आहे. त्यामुळे साधनाचा विचार करता असताना परमेश्वराचं वर्णन केलेलं आहे, परमेश्वराच्या गुणांचं वर्णन केलेलं आहे. असे जर साधन आपल्याला प्राप्त झालं, उत्तम प्रकार उपासनेला दृढ चालवावे असं साधन जर आपल्याला प्राप्त झालं तर खूप काही आपल्यालाही प्रतिष्ठा प्राप्त होईल, भगवंतालाही प्रतिष्ठा प्राप्त होईल. म्हणून साधन प्रतिष्ठा निरूपणामध्ये अशा प्रकारचं वर्णन समर्थ रामदास स्वामींनी केलेलं आहे. त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यतने तोषावे, तोषवणी मद द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर गावो विश्वस्व धर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते राहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अणवरत भूमंडळी भेटू तया भूता. सदा कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे आंछण मार्तंड जे तापहीन, ते सर्व आहे सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी, भजितो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय होवावे जे. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.